लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। प्रभाग क्रमांक 7 ब चे उमेदवार गौरवकुमार इंगळे यांच्या रॅलीला जनतेचा उदंड प्रतिसाद। जनतेने दिल्या इंगळे यांच्या कार्याबद्दल सकारात्मक प्रतिक्रिया। बातमी वाशिम मंगरुळपीर येथून। आज दिनांक 1 डिसेंबर 2025 रोजी मंगरुळपीर नगर परिषदेचे प्रभाग क्रमांक 7 ब चे अपक्ष उमेदवार गौरवकुमार इंगळे यांनी आपल्या प्रभागात भव्य रॅलीचे आयोजन केले। या रॅलीला स्थानिक मतदारांकडून उत्स्फूर्त व जबरदस्त प्रतिसाद मिळाला। रॅली दरम्यान जनतेने त्यांच्या कार्याचा आढावा घेत इंगळे यांनी नेहमीच लोकांसाठी उपलब्ध राहत विविध सामाजिक कामे केल्याचे कौतुक केले। संघर्ष राष्ट्रप्रेमी आघाडीचे संस्थापक अध्यक्ष म्हणून इंगळे यांनी वेळोवेळी समाजातील सर्वसामान्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी पुढाकार घेतला आहे। ते निवडून आले तरी मदत करतील आणि नाही आले तरी आमच्यासाठी तेच सावरून येतील, अशा भावना अनेक मतदारांनी माध्यमांसमोर व्यक्त केल्या। रॅली दरम्यान गौरवकुमार इंगळे यांच्यावर असलेला जनतेचा विश्वास स्पष्टपणे जाणवत होता। त्यांच्या मित्रपरिवारासह विविध मान्यवरांनी त्यांचे शाल देऊन सत्कार करीत अभिनंदन केले। ये जो उम्मीदवार अभी आपके मोहल्ले में आए तो इन्होंने पहले मदद की आपकी, तो अब ये जो चुनाव में खड़े हैं तो आप क्या कहना चाहोगे इनके संदर्भ में? तो आप भरोसा है ये जो गौरव कुमार इंगळे है इन पर वादा जो करे ना, अच्छा क्या हम तुमसे वादा करते हैं हम तुमको रोड देंगे। अच्छा क्योंकि हमको पैसों की जरूरत नहीं, हमको रोड की जरूरत। अच्छा, आपको विश्वास है ये काम करेंगे? हाँ, हमको भी विश्वास है। आपको विश्वास होने को ना हम तो पहले दिन आ देंगे। हम तो जातिवादी नहीं देखते ना, हमको हिंदू मुसलमान से कुछ नहीं, हमको बस हमारा रोड बनाना है, नाली बनाना है। अच्छा, प्रभाग क्रमांक 7 नगर परिषद मंगरुळपीर। माध्यमाला सांगा की निवडणुकीच्या रणांगणामध्ये बरेचसे दिग्गज उतरलेले आहेत, तर तुम्ही अपक्ष आहात, तर कुठलं स्वप्न घेऊन उतरले तुम्ही रणांगणामध्ये? एक सकाळपासून सायंकाळपर्यंत काम करण्याची जिद्द आहे। प्रशासकीय कार्यालयामध्ये, विविध सरकारी कार्यालयांमध्ये लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी त्यांना सहकार्य करण्याची तयारी आहे आणि प्रसंगी प्रशासनासोबत भांडण्याची मानसिकता सुद्धा आहे। या विषयावर काम करताना इतर लोक दिसत नाहीत, म्हणून आम्ही या निवडणुकीमध्ये मी प्रभाग क्रमांक 7 मधून दावेदारी करतो। जेव्हापासून तुमची रॅली निघालेली आहे तर माध्यमांनी पूर्ण रॅलीचा शूट घेतलेला आहे, तर बऱ्याच मतदाराचं म्हणणं हे आहे की आमचा विश्वास या उमेदवारावर भरपूर आहे, तर त्यांनी जे स्वप्न पाहिलेले आहेत तर त्या स्वप्नाला तुम्ही खरे उतराल का? निश्चितच त्यांचा विश्वास असण्याचं कारण म्हणजे मागच्या 10-15 वर्षामध्ये आम्ही ज्या पद्धतीनं सामाजिक क्षेत्रामध्ये काम करतोय आणि सामाजिक क्षेत्रामध्ये काम करून निवडणुकीला आम्ही समोर जातोय। मी निवडणुकीला समोर जात असताना असं कुठेही म्हणत नाहीये की मला निवडून द्या आणि निवडून आल्यानंतर मी निश्चितच चांगलं काम करेन, मी असं म्हणतच नाही। मी असं म्हणतोय की मी 15 वर्षापासून सामाजिक क्षेत्रात काम करतोय, माझी पूर्ण टीम घेऊन काम करतोय, माझी संघर्ष राष्ट्रप्रेमी आघाडी घेऊन काम करतोय। मी निवडून आल्यानंतर निश्चितच या कामाचा वेग वाढेल असा विश्वास त्या लोकांना आहे आणि त्यांनी माझं सगळे काम पाहिलेले आहे, त्यामुळे निश्चितच त्यांचा माझ्यावर विश्वास आहे। रिपब्लिकन वार्ता न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी पद्मा मोहोड, वाशिम। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.